नमस्कार, मी सचिन. 90s किड म्हणून मराठीमधली किड नाही. 90च्या दशकात जन्मलेली वाढलेली व्यक्ती म्हणून बॉर्डरविषयी स्पेशल भावना आहेत. एक स्पेशल बॉन्ड आहे आणि एक सिनेफाईल म्हणून सुद्धा जेव्हा एखादा सिनेमा अपेक्षा आपण भंग करतो ना, तेव्हा खूप असं वाटतं, की आज काय सिनेमा केला असं होतं. सो त्यामुळे थोडं मला बॉर्डर टूचं ट्रेलर सुद्धा एवढं विशेष नव्हतं वाटलेलं. त्यामुळे थोडं मिक्स भावना मनामध्ये होत्या. काही 2 मुद्दे होते, की त्यामुळं म्हणजे हा एक मुद्दा, की सिनेमा जावं की नाही जावं आणि दुसरा एक मुद्दा होता हे एक आपण मान्य केलं पाहिजे, की आता या रील्स आणि शॉर्ट्सनी आपला अटेन्शन स्पॅन कमी केला. त्यामुळं 2.5 तासाची मूव्ही बघायला जावं की नाही हा थोडा प्रश्न चलबिचल मनात चालली होती. आणि मग शेवटी मी 26 जानेवारीला बॉर्डर टू बघायला गेलो आणि सिनेमाने खूप सविस्तर बोललोय मी या विषयावर. सो रिव्ह्यू पूर्ण बघा. थोडं आधी कथेविषयी बोलतो. कथा साधारण आपल्याला अंदाज आहेच, की भारत-पाक युद्ध पार्श्वभूमी आहे आणि कथाच त्यावर बेतलेली आहे पार्श्वभूमी म्हणण्यापेक्षा. जेव्हा सिनेमा संपून बाहेर पडलो थिएटरच्या, तेव्हा मी पहिल्यांदा रायटर्सची नावं Google केली. जे कोण आहेत रायटर पाहिलं. तर सुमित अरोरा, जे.पी. दत्ता, निधी दत्ता ही 3 नावं. तर जे अर्थात जे.पी. दत्ताचं हे बेबी आहे त्यांचं नाव असलं तर म्हणजे असणारच होतं. पण खास करून जे रायटरने जे काही लिहिलंय, जे स्क्रीन प्ले जो काही आहे सिनेमाचा इतका कमाल आहे. युद्धावर सिनेमा आहे आपला भारत-पाक युद्धावरती सिनेमा आहे आपल्याला माहिती आहे आणि पण त्याच्या अराउंड ही जी काही पात्र उभी केली ना, तेवढी कमाल पद्धतीने केली आहेत ना आणि सैनिकांचं आयुष्य त्यांनी जे काही दाखवलंय ते इतकं सुंदर दाखवलंय. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचं कुटुंब, त्यांची लग्न वगैरे हे सगळं इतकं छान दाखवलंय. तेव्हा मला विशेष कथा आणि पटकथाकारांचं खूप कौतुक वाटलं, की कारण की जेव्हा रायटर्स कागदावरती ते जग उभं करतात ना, तेव्हा ते पडद्यावरती अजून जास्त जिवंतपणे उभं करायला डिरेक्टरला हेल्प होते. त्यामुळे मला रायटर्सचं नेहमी कौतुक वाटते. आणि दुसरं म्हणाल तर डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटर्सने काय डायलॉग लिहिले, कॅरेक्टर्स छान पद्धतीने त्यांनी पात्र उभी केली आहेत ना, की जी 4 पात्र आहे. वरुण धवनच्या पात्राला एक पार्श्वभूमी आहे. एका नॅशनल वॉर अकॅडमीमध्ये ते शिकायला असतात. त्यांची गोष्ट भूतकाळामध्ये येते. त्यांची ते कसे मित्र आहेत, त्यांची मैत्री कशी पुढे जाते. त्यातून थोडी विनोदी करायचा प्रयत्न केलाय आणि पुढे त्यांचं लग्न होतं. त्याचं त्या दोघांचं लग्न होतं वरुणचं आणि दिलजीतचं. त्यांचे लग्न जमतानाचे प्रसंग आहेत. ते पण खूप इंटरेस्टिंग आहेत आणि ते सगळं इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी ते जग उभं केलं. ते बघायला मजा येते. म्हणजे हसू आणि हसू डोळ्यामध्ये एकाच वेळी आपल्या असतात. तर ते आणि आपण असे लिटरली आपण असे भावुक होतो, हसतो, रडतो, भावनिक होतो. भारतीय प्रेक्षकांचे अचूक नस ओळखून आपला समाज खूप भावनाप्रधान आहे. हे सगळं ओळखून की छान पद्धतीने ते कथा, पटकथा आणि पात्र लिहिली आहेत. मला खास करून सनी देओलचा एक एक सीन खूप मला आवडला. ज्यामध्ये असं की सनी देओलचा मुलगा एका युद्धामध्ये त्याला वीरमरण येतं आणि पुढे काही वर्षानंतर पत्नीने त्याचा मृत्यू त्याचं वीरमरण स्वीकारलंय. तर एवढा सैन्यांना ट्रेन करणारा, इतकी युद्ध खेळलेला, मृत्यू पाहिलेल्या माणसाला आपण त्याच्या मुलाचा मृत्यू त्याला स्वीकारता येईल. पात्रांमध्ये अशा गोष्टी ॲड होतात ना, तर ते पात्र माणूस म्हणून खरी-खुरी वाटायला लागतात. तेव्हा ते आपल्याला गाणी सिनेमात खूप भारी झाली. जुनीच गाणी नव्याने वापरलीत, पण ती खूप छान आहेत. आता तो चलू तो चलू हे जे गाणं आहे, जे सुनील शेट्टीच्या आपण जुन्या सिनेमात सुनील शेट्टीला आहे, तेच सुरुवातीला गाणं आहान शेट्टीच्या प्रसंगात येतं आणि आपण लगेच ते आपण आपल्याला ते लगेच कळलं सुनील शेट्टी, आहान शेट्टी आणि ते बापले! त्यांचं डॉट्स कनेक्ट होतात आपल्याला. सो ते इंटरेस्टिंग आहे. आणि एक नवीन गाणं आहे, एक 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 गाणं आहे मिट्टी के बेटे. तर ते शेवटचं गाणं खूप सुंदर गाणं आहे ते. म्हणजे अगदी अंगावर काटा उभा राहतो ते गाणं ऐकताना. सिनेमा तुम्हाला हसवतो, रडवतो आणि तुमच्या अनुसार रक्त सळसळतंय बघताना. युद्धाचे प्रसंग खूप छान झाले. ॲक्टिंगचं म्हणाल तर सगळ्यांनीच कमाल काम केलं. म्हणजे एकही असं म्हणजे सनी देओलला बघून म्हणजे पहिल्यांदा स्फुरणचं तसं म्हणजे एक पहिल्यांदाच सनी देओलची एंट्री सर्व पहिल्या सीनमध्ये सनी देओलची एंट्री आहे. आणि सनी देओलने 70 वर्ष वय असताना ज्या प्रकारे ॲक्शन केली आहे म्हणजे मानलं पाहिजे. अजिबात सोपं नाही. या वयात अशा प्रकारची स्टंट करणं अजिबात सोपी गोष्ट नाही. खूप चांगल्या प्रकारे सनी देओलने स्टंट केलेत आणि सर्वात विशेष उल्लेख करावा असा म्हणजे वरुण धवनचं ज्या कारणाने ज्या त्याच्या त्या कोपऱ्यातल्या हसण्याने तो असा कोपऱ्यात हसतो ना इकडे असा ओठ वर करून. त्याच्या तो खूप ट्रोल झाला. पण ते त्याने ज्या पद्धतीने काम केलं सिनेमात म्हणजे अक्षरशः त्याने तो सैनिक सोल्जर जिवंत केला. इतक्या सुंदर पद्धतीने वरुण धवनने काम केलं. मला वाटतं त्याचं हे बेस्ट काम असलं वरुण धवनचं. इतकं सुंदर काम होतं. म्हणजे अक्षरशः त्याच्या बॉडीमधल्या डोळ्यामध्ये आपल्याला सैनिक दिसतो, की हा खराखुरा सैनिक आहे असं आपल्याला इतकं सुंदर काम त्याने केलंय. सो सगळ्यांनीच खूप सुंदर कामं केली आहे. युद्धाचे प्रसंग खूप छान जमणार आहेत. फक्त जहाज आणि ते पूर्ण जे त्याचं जे वर्ल्ड दाखवलंय ते थोडे व्हीएफएक्स थोडी जरा वीक झालेत. म्हणजे 2 त्रुटी आहेत. ते व्हीएफएक्सचा पार्ट आणि दुसरं म्हणाल तर सिनेमाची लांबी. म्हणजे पूर्ण अपेक्षा खरा उतरतो आणि मी सांगतो सिनेमा हाऊसफुल व्हायची 2 कारणं आहेत. महत्त्वाचं कारण आहे हाऊसफुल होण्यामागचं. ही जी 90ची पिढी आहे ज्यांना त्यांच्या खूप जवळ आहे हा बॉर्डर, तीच पिढी स्वतःही जाते या सिनेमाला आणि आपल्या पाल्यांना, मुलांना घेऊन जाते. त्यामुळे सिनेमाचे थिएटर खूप हाऊसफुल जातात आणि अजून हो, खूप चांगली गोष्ट आहे. अशी चांगली सिनेमा आपण थिएटरला जाऊन बघितलीच पाहिजे. आपल्या मुलांना, पाल्यांना दाखवलीच पाहिजे. खूप चांगला सिनेमा आहे आणि ते मी जरा एक वेगळं पर्सनल मत आहे. हे एक असं मत आहे, की जे काही जणांना पटणार नाही. पण मला काय वाटलं तर माहिती आहे का, थोडा जरा देशभक्तीचा अवडंबर माजवणारा काळ आपल्या अवतीभोवती सध्या सुरू आहे. जरा एक उथळ काळ सुरू आहे आणि तेव्हा थोडं खूप
देशभक्तीचं बटबटीतपणा दाखवणारा या बॉर्डर 2 मध्ये येईल का असं मला वाटलं. पण अजिबात तसं नाहीये. उदार मानवतावादी दृष्टिकोन बाळगणारा म्हणजे युद्ध युद्ध पण गरजेचं आहे. आपली सुरक्षा पण आपण केली पाहिजे आणि ते देशप्रेम पण दाखवलंय आणि एक त्याचबरोबर एक उदार मानवतावादी पण दृष्टिकोन या सिनेमात आहे. त्यामुळे अजून मला हा सिनेमा जास्त आवडला. मी त्याचं कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीने हा सिनेमा समर्थन करत नाही. युद्धाची जी दुसरी बाजू आहे, म्हणजे युद्धस्य कथा रमणीय जे म्हणतात, की युद्ध दुरून बघायला चांगलं वाटतं. पण ज्यांना झळ बसते त्यांनाच त्यांना कळतं, की आपला आपला मुलगाचा आणि आपला नवरा जाणं याचं दुःख काय असतं, ते आपण दुरून नाही समजून घेऊ शकत. सो ही जी एक बाजू आहे, ती सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहे. सो त्यासाठी हा सिनेमा खूप, खूप, खूप भारी वाटला मला. बॉर्डर एवढाच हा सिनेमाही बॉर्डर 2 तेवढाच चांगला आहे. उलट आणि खूप चांगला एक सो जास्त बोलत नाही, हा सिनेमा जाऊन बघा आणि तुम्हाला सगळ्यांना हा सिनेमा नक्की आवडेल आणि त्याचबरोबरीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.